सुख झाले साजनी तुहा विठ्ठल बलवा बलवा तुहा माधव बलवा बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठल आवडी तुहा विठ्ठल बलवा बलवा तुहा माधव बलवा सर्व सुखाचे आगर बापर तुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर तुमा देवीवर विठ्ठल बलवा बलवा तुहा माधव बलवा देवीवर हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम पायी हा माझा विश्वास संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास धारू जेठी माझे हित करीते सकळ जेठी माझे हित करीते सकळ जेने हा गोपाळ कृपा भगलिया मज वाहतील कडिये भगलिया मज वाहतील कडिये कंटियाने जोडे सर्व सुख जेठी माझे हित करीते सकळ जेठी माझे हित करीते सकळ
गोपाळ कृपा कामने शिष्य विना आवडी कामने शिष्य विना आवडी वचन मोठी बोली दे माझे डोबार कुमार
वाचा आडवं 16 दाची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी, भागलिया मज वाहतील कडिये, त्यांची आणि जोडे सर्व सुख, तेची माझी हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी, तुका म्हणे शेष सेवीन आवडी, तुका म्हणे शेष सेवीन आवडी, वचन न मोडी बोलिले ते, तेची माझी हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. मंगल कार्यालयाचा वर्धापन दिन. काय नाव आहे? वा वा. आलोकराज मंगल कार्यालय. या कार्यालयाच्या वर्धापन दिनाला अनुसरून आयोजित केलेली आजची ही कीर्तन सेवा, कार्यक्रमाचं आयोजन करते श्रीयुत तुकारामजी राजेंद्रजी वडवले आणि त्यांचे बंधू श्रीयुत निलेश राजेंद्रजी वडवले, आईसाहेब कमलबाई आणि वडील राजेंद्र सोपानरावजी वडवले. आई वडिलाची आज्ञा शिरोधारी मानून दोन्ही सुपुत्रांनी वैवाहिक जीवनाची ही व्यावसायिक स्वरूपाची असलेली वाटचाल सुव्यवस्थित रूपानं चालावी, याच्यामध्ये खारीच्या वाट्यानं अन्नदान ज्ञानदानाची सेवा घडावी, हा पवित्र उद्देश डोळ्यापुढं ठेवून आजचं केलेलं हे आयोजन आहे. रुईभर म्हणजे अवधूत मूर्ती भगवान दत्तात्रयाच्या नावानं एक क्षेत्र म्हणून परिसरामध्ये ज्ञात आहे. आणि वारकरी संप्रदायाच्या बाबतीत संत परीक्षक श्री संत गुरुबा काका महाराज, काकासाहेबांच्या एकंदरीत पालखी सोहळ्यात म्हणा की काकांच्या भूमीत म्हणा, रुईभरकराचा मान पहिल्यापासून सेवेमुळं टिकलाय. कशामुळं टिकलाय? सेवेमुळं टिकलाय. जुन्या मंडळींनी प्रामाणिकपणे सेवा केली आणि तो सेवेचा वारसा पुढच्या पिढीने टिकविलाय. त्यामुळं काकासाहेबाच्या फडावर रुईभरकराला मान कायम आहे. साधू संताच्या सेवेत मानकरी होणं ही पारमार्थिक दृष्ट्या एक आदर्शदायी मानल्या जातं. आणि इथं मान सन्मान हा दुसऱ्या विषयानं मिळत नाही. सेवेशिवाय इथं किंमत दिल्या जात नाही. म्हणून रुईभरकरांची सेवा जुनी आहे, प्रामाणिक आहे आणि सातत्य टिकून आहे. त्यामुळं काकासाहेबांच्या फडावरली मानकरी गाव म्हणून रुईभरकराची ओळख. जसं ज्ञानोबारायच्या पालखी सोहळ्यात काही ठराविक फडकरी कसे आहेत, मानकरी आहेत. मग ते वास्कर असोत किंवा टेंबूकर असोत, आहे की नाही. जेवढी जेवढी जुनी पहिल्या नंबरची ही जी धापास दिंड्या कशा आहेत, मानकरी मानल्या जातात. तसं काकासाहेबांच्या दरबारातल्या सर्व सेवेत रुईभरकर एक मानकरी गाव म्हणून ओळखल्या जातात. पारमार्थिक क्षेत्रातली ही ओळख आणि व्यावसायिक दृष्ट्या व्यवहारात तसं पाहिलं तर ही प्रगतशील गाव आहे. गरजेपुरतं गावाला पाणी आहे, दळणवळण व्यवहारासाठी रोड आहे,
शहर जवळ आहे आणि गाव संख्ये मात्रेनं कामापुरतं बरं आहे. कमी अधिक माझ्या अंदाजानं 10,000 लोकसंख्येचं लहान मोठं असेल का नसेल, 8-9 तर निश्चितच. म्हणजे एकंदरीत गावची ठेवण म्हणा, गावची पद्धत म्हणा आणि पारमार्थिक दृष्ट्या जवळजवळ इथली लहान मोठी काढली तर 100 टाळकरी तर निश्चित निघतील. काय गुरुजी, लहान मोठे सर्व टाळकरी जर आपले गोळा केले तर 100 टाळकरी निघतील. म्हणजे जी वारकरी संप्रदायाची चालत आलेली परंपरा आहे याला गाव पहिल्यापासून जोपासत आलं. म्हणून आम्हाला सुद्धा रुईभरकरांच्या विषयी अंतःकरणातून आवड आहे. काकांची सेवा रुईभरकरांनी अगदी खांदे समर्थकपणे केली आहे आणि म्हणून आमच्यासाठी ही गाव आदरणीय गाव आणि आम्ही अंतःकरणातून आदर करतो. चोपडेपणा नाही, काय नाही. त्याचं कारण आहे तुमची सेवा. तुका म्हणे देवा जुनाट हे माझी सेवा. ही रुईभरकराची सेवा म्हणजे कसली सेवा आहे? जुनाट सेवा आहे. पिढ्यानपिढी चालत आलंय आणि ती पुढल्या पिढीनं टिकविलंय. वर्तमान काळात सुद्धा महाराज बारंगुळे गुरुजी असतील, तानाजी महाराज असतील, आमची वर्तमान टाळकरी, इकडं आपलं गव्हाणे महाराज, या सर्व मंडळींनी वाहून घेऊन सेवा केली आणि म्हणून सेवेचा वारसा तितक्याच आदरानं, आवडीनं, भावनेनं चलत आलाय. आणि या परंपरेत खारीच्या वाट्यानं वाक्पुष्प समर्पित करण्याचा आलोक लॉन्स म्हणा मंगल कार्यालयाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं हा सेवेचा सुयोग आहे. चिंतनातला अभंग मला वाटते बहुतेक आपल्या भजनी मंडळाच्या काय पाठातलाय का कानपाठातलाय, कसलाय? अहो पाठातलाय ना. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा सरळपंथी संत प्रकरणातील असून या अभंगाद्वारे तुकोबारा हलक बस धंदा करत असताना कशा पद्धतीनं केला पाहिजे याचं मार्गदर्शन करणारा हा अभंग. या अभंगातून तुकोबाराय धंद्याचं मार्गदर्शन करतात. काय हा अभंग कसला अभंग आहे? कसला पा धंद्याचं मार्गदर्शन करणारा अभंग. विडाला आलोकराज मंगल कार्यालयाचा वर्धापन दिन आहे. तुकारामजी असतील, आमचे निलेशजी असतील, दोन्ही बंधूंनी अगदी पराकष्टेतून, साध्या भाषेत म्हणजे गरिबीतून, दुसऱ्या शब्दात म्हणजे शून्यातून हे विश्व निर्माण करायचं काम हिम्मत धरून केलं महाराज. हिम्मत को किंमत मानी जाएगी वाली बात आहे. नाहीतर असली कामं असल्या बारक्या कुटुंबाकून होणं एवढं सोपं ना. पण दोघांनी बी निश्चयानं काम हाती घेतलं आणि हाती घेतल्यासरशी दैववशात सहकार्य मिळत 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 आज वस्तुस्थितीनं कार्यालय वाटचालीत आहे. आता स्टेप बाय स्टेपनं आर्थिक बळ येईल तसं सुधारणा होत राहतील. पण अपेक्षित जेवढं आहे वाटचालीसाठी ते चालू झालंय. आपल्याला आता कीर्तन ह्याच्यात करता येते उभ्या पावसात देखील, आहे की नाही. आणि बरीचशी कार्यक्रम जवळजवळ इथंच होतात. मी तर ऐकलं गुरुजीचा 75वा अमृत महोत्सव सुद्धा इथंच झालाय. आता अमृत महोत्सव इथं झालाय म्हणल्यावर अजून काय व्हायला पाहिजे काय?
म्हणजे ही वास्तू आज टक्केवारीनं व्यावहारिकदृष्ट्या उपयुक्त आहे, उपयोगाला येते. आता छोट्या मोठ्या प्रगतीचा विषय जो असतो, सुविधा निर्माण करत करत केल्या जाणार आणि गप राहणारातल्या दोन्ही बी मूर्ती नाहीत महाराज. आमच्या तुकाराम बी गप राहणार नाही, निलेश बी गप राहणारातली नाही. काही ना काही हळूहळू प्रगती करणार आणि ती कशा पद्धतीनं केल्या जावी याचं दिग्दर्शन करणारा हा अभंग. अभंगातला एकंदरीत भाव आहे काय? धंद्याचं मार्गदर्शन. बघा, धंदा कोणता बी असो, धंद्याची एक प्रकार आहेत असं आहे का? अनेक प्रकारची धंदे. कोण कोणता करेल तो ज्याच्या त्याच्या आवडीनिवडीचा. कोणाला काय शेट होईल हे सांगता येत नाही. म्हणजे एखाद्या धंद्यामध्ये काय असते, थोडक्यात म्हणजे वजन बसून जातं. मग त्याला ती अनुकूल होतो धंदाच प्रसन्न होतो त्याला. आणि नाही तरी उद्योजकांना मुपैती लक्ष्मी. संस्कृतमध्ये एक वाक्य आहे काय? उद्योजकांना मुपैती लक्ष्मी. उद्योजकानाम लक्ष्मी उपैती उपम समीपम इन गतौ येती. अर्थात लक्ष्मी त्याच्या जवळ येते. कशानं? उद्योगानं. कशानं येते? उद्योगी माणूस असला की लक्ष्मी त्याच्या जवळ येते. आणि लक्ष्मी यावी याच्यापेक्षा ती स्थिर राहावी याला किंमत आहे. लक्ष्मी येणं महत्वाचं आहे का टिकून राहणं महत्वाचं? आता विचार करा, लग्न महत्वाचं आहे का बायको टिकून राहणं महत्वाचं आहे? टिकण्याला किंमत आहे. अप्राप्तस्य प्राप्तिर्योगा प्राप्तस्य परिपालन क्षेम. अप्राप्ताची प्राप्ती म्हणजे योग आणि प्राप्त वस्तूचं परिपालन म्हणजे क्षेम. मग जास्त कठीण नांदविणं का लग्न करणं? नांदविणं कठीण. तुकोबाराय सांगतात, कठीण योगा होनी क्षेम ओ कलिया होय श्रम. ओ कलिया होय श्रम. ओ कलिया होय श्रम. कठीण योगा हुमी क्षेम आणि ओ कलिया होय श्रम. कसं आहे, आता आपल्याकडं काही आटम आपल्याला खायलाच आणि पाहायला बी मिळालेलं नाही. आता रसगुल्ला तुम्ही खाल्लाय कधी? रसगुल्ला तुम्ही खाल्लाय का? पाहिलाय का? नाही. तुम्ही रसगुल्ला पाहिलाय का? त्या बा आपण काही खाल्ला असला काय घ्या. आता ह्या बघा तानाजी महाराज इतकं उघडं पडतंय असलं. बारंगुळे गुरुजींनी खाल्ला. रसगुल्ला म्हणजे गुलाबजामुनचा थोरला भाऊ आहे. रसगुल्ला कोण आहे? कोण आहे? गुलाबजामुनचा थोरला भाऊ आहे. ती दिसायला इतका सुंदर आहे. कोण? रसगुल्ला. त्याला बघून ही धाकटा भाऊ काळा पडलाय. कोण? गुलाबजामुन काळं पडलं महाराज त्याला बघून. इतकं सुंदर आहे ती. कोण? रसगुल्ला. मग आता मला सांगा, रसगुल्ला आपण पाहिला नाही आणि कदाचित दैववशात खायचा योग आला, मग खाणं महत्वाचं आहे का पचणं महत्वाचं आहे? पचणं महत्वाचं आहे. अहो, खाण्यापेक्षा किंमत कशाला आहे? पचण्याला किंमत आहे. म्हणजे या साऱ्या गोष्टीमध्ये
मिळविण्यापेक्षा सांभाळणं कठीण आहे, जड आहे आणि ते गरजेचं आहे. आज जर विचार केला तर एवढी सुंदर वास्तू निर्माण केली महाराज. काय दोन्ही बंधूला मनापासून धन्यवाद. काय दोघाचा संसार सुंदर पद्धतीनं सुरळीतरित्या काय वाटचालीत आहे का नाही. मग या संसाराला आता महत्वाचं काय, नजर लागू नये. लक्षात येईल का बोलणं का नाही येईल. संसाराला काय लागू नये, कारण याला जर नजर लागली तर महाराज अवघड असत. लक्षात आलं का. सुंदर अशी प्रपंचाची रचना सुरुवात आहे, पण याला टिकाऊ पण महत्वाचं. कमीत कमी दोन्ही बंधूने तुकाराम असेल अथवा निलेश असेल एक पिढीपर्यंत जर एकत्रित राहिले तर ह्या केलेल्याची चीज होत असते. किती कमीत कमी एक पिढी. मग पुढच्या पिढीनं काही करू, एक पिढीला जर हे एकत्रित टिकले यांच्या मनात जी येईल ती होईल. काय काही मनात आणू दे नाही असं होणार, पण त्याला टिकावं लागतं. म्हणून आपल्याकडं मिळविण्यापेक्षा सांभाळणं महत्वाचं आहे. रसगुल्ला खाण्याचा योग उशिरा येऊ द्या, पण तो पचला पाहिजे. तुकोबाराय म्हणतात हो कलिया होय श्रम. खाल्ला न उलटी झाली काय फायदा आहे त्याचा, असं आहे ती. म्हणून एवढं मोठं वैभव निर्माण झालं तर ते काय झालं पाहिजे, मग ते टिकलं पाहिजे. टिकलं. लक्ष्मी येण्यापेक्षा टिकली पाहिजे. येते ना, पण आलेली लक्ष्मी बऱ्याच वेळेला नाराज होऊन निघून जाते. वातावरण नसल्यावर लक्ष्मी थांबत नाही. लक्ष्मी चंचल आहे, तिला स्थिर करण्यासाठी गांभीर्यपूर्ण सांसारिक जीवन लागतंय. असं उलाळ नसलं पाहिजे. काय स्थिर गंभीरपणानं संसाराचा गाडा हाकावा लागतो. तर लक्ष्मी काय होती, तर लक्ष्मी टिकते, स्थिर होते. म्हणून व्यवसायामध्ये ज्या गोष्टी गरजेच्या आहेत याचं दिग्दर्शन करणारा हा. पहिली गोष्ट, धंद्यात इमानदारी गरज आहे. नंबर 1 कशाची गरज आहे, इमानदारीची. तुम्ही बाकी कुणाबरोबर थोडी गद्दारी झाली बी तरी चालल, पण पोटाला पोटभर खायचं असलं तर धंद्याबरोबर काय करावं लागते, इमानदारी करावं लागते. तुम्ही कुणाला बी चकल्या हाना, स्वतःच्या बायकोला जरी चकली हाणली तरी ती खपून जाईल, पण धंद्याबरोबर जर चकली हाणली तर खायला मोतल व्हावं लागतंय. काय मग ज्याचा जो व्यवसाय असेल तो काही असो, शेती बाडी नोकरी चाकरी उद्योग व्यापार, धंद्याबरोबर काय केली पाहिजे मग एकंदरीत इमानदारी. आणि बघा इमानदारी बरोबरच भांडवलदारीची सुद्धा काय गरज आहे. उगाचच एक लोकांमध्ये म्हण पडली की त्या अमुकामुकाचा धंदा बिन भांडवली म्हण. तुम्ही त्याला जाऊन विचारा, त्याला सुद्धा एसीची खोली केल्याशिवाय पैसे देत नाहीत माणसं. माझं बोलणं कळायलंय का नाही कळायलं. माणसं म्हणतात कुणाचा धंदा, नाव्याचा धंदा बिन भांडवली म्हण. त्याला जाऊन विचारा बिन भांडवली का. सुंदर खुर्ची काय, अहो आपल्या चांगल्या अधिकारी वर्गाला तसल्या खुर्च्या नाहीत, असली खुर्ची आणावं लागते त्याला. एसीची खोली करावं लागते, मग माणसं भळभळून काय करतील, पैसा देते. म्हणजे बिन भांडवली का मग.
नाही नाही, पहिलं थोडं का व्हायना कमी अधिक पण भांडवल गुंतवावं लागतं. असं वादीवर हाणतो आणि की पुढल्या वादीवर हाणते किंवा ती गाठा वड माग ते हा वड गाठते ते माग वड. प्रत्येक धंद्यात कुणाची गरज आहे? भांडवलाची गरज आहे. ईमानदारी के साथ साथ भांडवलदारी गरजेची. भांडवल नसेल तर महाराज होलसेल दुकानदार किरकोळ विक्रेत्याला माल देत नाहीत. काय आता एक किरकोळ विक्रेते जेवढे बी आहेत ते होलसेल दुकानातून माल खरेदी करतात आणि होलसेल दुकानदाराकडं पाठदिशी माल मिळावा त्याच्यासाठी भांडवल लागते. कॅश पेमेंट असल्यावर दोन फायदे ऐकायला का? किती फायदे? दोन फायदे. कोणते कोणते? रोकड खरेदीमध्ये हे दोन फायदे आहेत. एक, भावात सूट मिळते. हक्कानं बोलतायत हो दुकानदार. काय बोला लागलात? हा, अरे आम्ही सततचे माणसं आहेत आणि कधी 1 रुपया तुमचं ऋण नाही. ही भाव आम्हाला का? मग मालक मुनी मला म्हणतो अरे ते जगासारखं नसतंय रे. मग 4 आणि 8 जरा काय मिळती? सूट मिळते का मिळत नाही? मिळत. भावात सूट मिळते आणि माल खराब लागला तर वाजून म्हणतात ते मालिक खराब व्हरायटी आहे वापस करो. हिमतीनं बोलतायत. हा, दोन फायदे. आणि उदारी उसनवारी मध्ये धंदा कसला आहे? असल तसा माल खपवून घ्यावा लागतो. बोलता येत नाही तितक्या वजनात. माल खराब म्हणून वापस करा ती म्हणजे असं करा आता सध्या मालच खराब आहे पुढे या नंतर या. हा, मग झाला का शिमग्यात जमा? मग त्याच्यासाठी असेल तसं म्हणून माल निकसून घेता येतून भावात सूट मिळते. 2 प्रकारचे फायदे. आणि तिसरा एक महत्वाचा आहे. काय? पत नावाचा एक आटम आहे व्यवसायामध्ये. एक आटम आहे. कोणता? पत नावाचा आटम आहे. तो वापरायचा आटम नाही, सांभाळून राखून ठेवायचा आटम आहे. रोकड खरेदीमध्ये पत राखल्या जाते. हा, कधी काळी अपवाद पतीचा वापर केला जातो. जमतंय ते. सारखी पत वापरून पतीची अवपत होत असते म्हणून शहाणी पत सांभाळून असते. हा, त्याचा नुसता फोन बी गेला तर माल घर पोहोच ही राखून इमेज आहेत. हा, ज्याची त्याची पत आहेत. म्हणून धंद्यात बी काय राखली पाहिजे? पत राखली पाहिजे. हा, पतीला किंमत आहे. पत वापरायची नाही, लक्षात असू द्या. हा, हे महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी रोकड खरेदीची. आणि रोकड खरेदी म्हणलं की भांडवलाची गरज आहे. काय? आणि बघा होलसेल दुकानदार किरकोळ विक्रेत्याला वाजवून सांग तिकडून ती गिराईक जर दिसलं की चिकून मालक मुनी मला म्हणतो मुनीम ते बघ त्याला बघ कंगाल त्याला म्हणावं पहिलं मिटवून मग पुढचं बोल. दिसल्या शब्द वापरले जातात. पण रोकडचं गिराईक असल्यावर दरवाज्यात माणूस दिसल्याबरोबर तर मालकच उठून उभा राहा. या 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 आणि मालक त्याच्या खुर्चीवर बसवितोय आणि उभा राहून म्हणतो बरं आपण काय चहा दूध कॉफी. मालक सेवेत हजर राहतो आणि मालक म्हणतो तुम्ही कशाला आला? आणि नुसता फोन केला तर माल पोचवेल ना. ही कशासाठी बोलायले? त्याला माहिती रोकडचं गिराईक आहे. आणि कंगाल बघितल्यात मुनी मला म्हणतात त्याला म्हणावं पहिलं मिटवून मग पुढं बोल. म्हणजे त्याच्यासाठी आता आमचंच घ्या. आम्ही कसले? किरकोळ विक्रेते. आज रुई भर आहे
निघाली उद्या दुसऱ्याच गावाला, संध्याकाळ तिसरंच गाव. असे आमचं फिरतं दुकान आहे. कसलं दुकान आहे? फिरतं दुकान आहे. मग हे आमच्यासारखे किरकोळ विक्रेते जेव्हा होलसेल दुकानदाराकडून माल आणतो आम्ही, आता आमची एक होलसेल दुकानदार आळंदीला, एक देहूला, एक पैठणला, इथं तेरला, ही आमचे कोण आहेत? होलसेल दुकानदार. तिथून माल भरितो आम्ही आणि मग अशा खेड्यापाड्याने आणून वाटीत. हा, मग आता आम्ही होलसेल दुकानदाराकडे माल खरेदीला गेलो, ते होलसेल दुकानदार आम्हाला वाजवून सांगते, ए दुकानदार, धंदा नीट करायचा का? हो हो. मग कांगालाला माल देऊ नका. ती होलसेल दुकानदार आम्हाला मार्गदर्शन करते, काय म्हणते? कांगालाला माल देऊ नका. आता थोडासा फरक असा आहे, शास्त्रामध्ये 3 प्रकारच्या सत्ता सांगितल्या. किती प्रकारच्या? पारमार्थिक सत्ता, व्यावहारिक सत्ता आणि प्रातिभाषिक सत्ता. होणारा व्यवहार ज्याची त्या सत्तेत होतो, विषम सत्तेत व्यवहार होत नाही. काय सत्ता किती आहेत? 3 आहे. होणारा व्यवहार कसा आहे? ज्याची त्याच सत्तेत होतो. कल्पना करा, एखादा माणूस झोपताना फिल्टर पाण्याचं जग उशाला घेऊन झोपलाय आणि स्वप्नात तहानेनं व्याकुळ झालाय. व्यवहार होतो का? तहानही लागली, पाणी बी आहे, पण व्यवहार का होत नाही? सत्ता वैभिन्य किंवा सत्ता वैगुण्य. तहान लागली ती स्वप्नात म्हणजे प्रातिभाषिक आहे आणि पाणी व्यावहारिक सत्तेतलं आहे. आता आपल्याकडं दुसरं दृष्टांत सांगतो. आपल्याकडं करडीचं पीक घेत होते का नाही माणसं? अजून बी घेतात का? कुठं कुठं का नाही घेतात. मग करडीचे पेटे बांधण्यासाठी कॅक्तडीच्या बांधाट्या काढायच्या. कशाच्या? कॅक्तड आपलं. एक जण स्वप्नातच कॅक्तड तोडा गेला. आता कॅक्तडीची जात अशी आहे महाराज, एका आड एक अल्टरनेट पद्धतीची पानं असतात, एका खाली एक नाही. एक पान दाबाय गेलं की दुसरं पान ढिलं राहते. एक जणानं एका पानावर पाय दिला आणि काटे 2 प्रकारचे असते त्यांच्यात. बॉस शेंड्याला बसलेला आणि हमाल पंचायत खाली हुकवा जाऊ बारदाना असतो. एका पानात दाबून दुसऱ्या पानावर टोला टाकाय गेला की तिसऱ्याच पानाचा काटा टोचला आणि वेदने पोटी कोराड हेबळली आणि डाव्या पायाच्या अंगठ्याची शिर तुटली. महाराज जोरात टोला लागल्यामुळं. मग आता सांगा, त्यानं त्याला जखम जोड बांधून गप बसावा का दवाखाना गाठावा? त्यानं काय करावा? जखम जोड बांधून गप बसावं का डायरेक्ट दवाखान्यात जावा? कस करावं? इकडं दवाखान्यात जावं. इकडं महाग काही कुणाचं? पट्टी बांधून दवाखान्यात जावं, बरोबर. पण ती स्वप्नात कॅक्तड तोडा गेला ही लक्षात असू द्या. काय ज्ञानोबा सांग, आगा स्वप्नीची आघाया, औषध चेवोची धनंजया. स्वप्नात लागलेला घाव त्याला हलवून जाग करणं हीच त्याचं औषध आहे. काय? चेवोची धनंजया, त्याला चेव येणं, जाग येणं हीच त्याचं औषध आहे. याला कसे, ज्याची त्या सत्तेत व्यवहार होतो. स्वप्नात लागलेला घाव जागृतीतल्या दवाखान्याचा काही फायदा? काय फायदा आहे महाराज? असं आहे ती. म्हणून व्यवहारामध्ये पैसाही भांडवल आहे. परमार्थ
आपलं कीर्तन कशातलंय? परमार्थात. व्यवहार सारा बाजूला सारून माणसं परमार्थात साठी वेळ देतात. मग आता विचार करा, पारमार्थिक सत्ता आणि व्यावहारिक सत्ता भिन्न आहे. व्यावहारिक सत्यात पैसे हे पैसा हे काय? भांडवल आहे. परमार्थातल्या भांडवलाचं नाव तुकोबराय सांगतात. भांडवल गाठी तरी विश्वास, भांडवल गाठी तरी विश्वास. झालो ते झालो निश्चय दास, झालो ते झालो निश्चय दास. न पाहे मागील ते वास, न पाहे मागील ते वास. उडती सोच सेवेताची, उडती सोच सेवेताची. भांडवल गाठी तरी विश्वास, भांडवल गाठी तरी विश्वास, भांडवल गाठी तरी विश्वास, भांडवल गाठी तरी विश्वास, भांडवल गाठी तरी विश्वास. भांडवल गाठी तरी विश्वास, झालो ते झालो निश्चय दास. न पाहे मागील ते वास, आणि पुढती सोस सेवेचाची. कसं आहे? परमार्थातल्या भांडवलाचं नाव काय? विश्वास ही परमार्थातलं भांडवल आहे. ज्याच्याकडे विश्वास नाही त्याचा परमार्थ बी नाही महाराज. म्हणून ही होलसेल दुकानदार आहेत ना, पैठणच्या दुकानदाराने आम्हाला सांगितलं, काय ए दुकानदार, धंदा नीट करायचा का? हो हो. मग कांगालाला माल देऊ नका. क्रोधिया विश्वासी त्यासी बोधकेचा. क्रोधिया विश्वासी त्यासी बोधके गर्था पुलिवाचा. नाथ महाराज सांगतात, क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैचा व्यर्था पुलिवाचा. अविश्वासी आहे ना, विश्वासरूपी भांडवल नसेल त्याला माल द्यायचा नाही महाराज. त्याशी बोधकायचा व्यर्था पुलिवाचा शिनू. म्हणून नाही तरी हे बघा, हे जे होलसेल दुकानदार आहेत, आळंदीचे असोत, पैठणचे असोत, देहूचे असोत, का आपले तेरचे असोत, हे होलसेल दुकानदार जे आम्हाला आमच्यासारख्याला मार्गदर्शन करतात, काय कांगालाला माल देऊ नका, बारा ती काही पदरमोड करीत नाही. त्यांना बी गोडाऊनच्या मालकानं सांगितलेलं आहे. कुणा सांगितलंय? गोडाऊनचा मालक, जिथून ही होलसेल दुकानदार माल आणतात गोडाऊन मधून, त्या गोडाऊनच्या मालकानं सांगितलंय कांगालाला माल देऊ नका. म्हणजे होलसेल दुकानदाराला सुद्धा वरूनच मार्गदर्शन आहे. गोडाऊनच्या मालकानं सांगितलंय कोणाला? ह्या होलसेल दुकानदाराला कांगालाला माल देऊ नका. 18व्या अध्यायात सुंदर विषय आला. गीतेच्या 18व्या अध्यायात सुंदर विषय ऐक. इति ते ज्ञानवाख्यातम गुह्यात गुह्यतरम मया विमृशे ददशेषेण यथेच्छसी तथा कुरु. महाराज म्हणतात, म्हणते जो
त्याच्या त्या वादीवर रे. हा, जी सांगितले त्याच वादीवर हाण. पुढची वादी त्या हा हाण. हा, हे बरोबर. मुद्दा असा आहे, अथ ते इति ते ज्ञानम आख्यातम. आख्यातम म्हणजे ख्याय प्रकथने. आज समंताख्यात्य ते इत्याख्यातम. पहिल्यापासून ती आज तागायत जगात प्रसिद्ध असलेलं ते ज्ञान. काय ते ज्ञान आतापर्यंत भगवान म्हणतात, अर्जुना मी कोणाला सांगितलं. जन्मदात्या आईला नाही, बापाला नाही, भावाला नाही. जे न संगेची माता देवकीशी, जे न संगेची पित्या वसुदेवाशी, जे न संगेची बंधू बळीभद्राशी, ते गुह्य अर्जुनेशी बोलत. कुणाला? कुणाला? अर्जुनेशी बोलत, तुम्हाला नाही. अहो देव माणसं म्हणतील, माणूस कुठं नाही उकलला तर तिथं उकलतो म्हण. कुठं कुठं कुठं? घरी म्हण. पण देवी लक्ष्मी एवढी जवळी, तेही न देखे या प्रेमाचे सुख. लक्ष्मीला देखील हे ज्ञान सांगितलं नाही मला. ते गुह्य अर्जुनेशी बोलत. अथ ते इति ते ज्ञानम आख्यातम गुह्यात गुह्यतरम मया. गुह्यातलं गुह्य ज्ञान अर्जुना तुला सांगितलंय. आणि यथेच्छसी तथा कुरु. देव बोलून गेला, अर्जुना तुझी जशी इच्छा होईल तसं कर, असं देव बोलला. आणि कप दिशी देवाच्या लक्षात आलं, काय चकलीना अर्जुन कांगालाला माल देईल म्हणून ब्रेकवर पाय दिल्यासारखं ठीक याच्या खालच्या श्लोकात भगवान सांगतात, ए अर्जुना थांब थांब थांब. खाल्ल्या श्लोकात सिरियल प्रमाणे सुंदर वर्णन आहे. अर्जुना तुझी जशी इच्छा होईल तसं कर, हे ज्ञान तुला दिलंय. तुला कोणाला द्यायचं ते तू ठरव. असं जरी देव म्हणला तरी देवानं सांगितलं, अर्जुना 4 लोकाला सोडून कुणाला बी दे. कोण आहेत ते 4 जण? इदंदे नादवस्कायम ना भक्ताय कदाचन न चाश्रूषवे वाच्यम न च माम योभ्यसूयति. 4 लोक सांगितले. अर्जुना इदम ते कोण? अतपस्कायम. सांगितल्याप्रमाणे वागत नसेल, करीत नसेल, त्या नमुन्याला ज्ञान सांगायचं नाही. एक. अभक्ताय कदाचन. अभक्त असेल कदाचित सुद्धा त्याला ज्ञान सांगायचं नाही. 2. तिसरा नचाश्रुषवे वाच्यम. अर्जुना तुझ्यावर अथवा तुझ्या शब्दावर त्याचा जर विश्वास नसेल तर असल्या नमुन्याला ज्ञान सांगायचं. किती झाले? 3. आणि 4था, अर्जुना तू सांगून पुढं निघून गेल्यावर माग कुचाकुची करीत असेल तर असल्या नमुन्याला चकली अवचकलीनं सुद्धा ज्ञान सांगायचं. न च माम योग्य सूयती. योग्य यहा म्हणजे जो, आसूय म्हणजे निंदा. आज समंतात शून्यते इथे अशूयते. शून्य अभिषवे नावाचा धातू आहे, निंदा करणे अर्थाचा. मूळ धातू आहे शून्य, चचजन्य शून्य. अभिषव करणे म्हणजे निंदा करणे. आसूयते, असूय म्हणजे निंदा. अर्थात तू सांगून पुढं निघून गेल्यावर माग निंदा करीत असेल तर चकली अवचकलीनं सुद्धा याला ज्ञान सांगायचं. हे 4 आहे. त्याच्यातला 3रा महत्वाचा आहे. तुझ्यावर अथवा तुझ्या शब्दावर जर अर्जुना त्याचा विश्वास नसेल तर असल्या कांगालाला माल द्यायचा नाही. म्हणून परमार्थात गरज कुणाची? मग विश्वासाची गरज आहे. आणि विश्वासितो करे स्वामी बरी
हे विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगीता होय जाते होय जाते विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता आणि सकळ भोगिता होय त्याचे. कित्येक दुकानात मुनीम कोण आहे मालक कोण आहे कळत नाही. मुनीम गल्ल्यावर आहे आणि गल्ल्यावर बसून मुनीम मालकाला काम सांगते, मालक वो ऊपर वाली व्हरायटी दिखा दीजिए. मुनीमच काय करते मालकाला, अहो ह्या बघा चाव्या मुनिमाकड, भरणा मुनिमाकड, खरेदी विक्री मालक नुसतं का नावाला मालक. म्हणजे हे विश्वासितो करी असं आहे. म्हणून विश्वास ही परमार्थातलं भांडवल आहे महाराज. आणि काय असते काही टायमाला बरं का गुरुजी, भांडवल काही माणसाकडे भरपूर आहे, काही माणसाकडे भांडवल भरपूर आहे, पण ते येणे जातीला गुंतवणुकीचं ज्ञान नाही. धंदा निवडावा लागतो त्याला. हा आता ही धंदा कसला आहे, आमच्या तुकारामची निलेशची निवड कसली आहे, योग्य निवड आहे. हा ह्याच्या 2 नंबर असण्याचं काही कारण आहे का, काहीच नाही, अगदी 1 नंबरचं काम आहे. मग धंद्याची सुद्धा निवड जमावं लागते. धंदा जर 2 नंबर असला पैसा भरपूर येतो, कशानं 2 नंबरनं. पण अडचण एकच आहे, काय 2 नंबर कसली कपडे घालून येईल हे कळत नाही. 2 नंबर कसली बी कपडे घालतंय, रोगाची कपडे घालतंय, ऍक्सिडेंटची कपडे घालतंय. मग एकाच ऍक्सिडेंट मध्ये माणसं म्हणते तर लय चांगला धंदा जमला होता हो, पण माणूसच गेला. हा कस करायचं आता, ही 2 नंबर असा गुदगुल्या करतय, सहन होईल एवढं नाही, बेफाम गुदगुल्या करतय महाराज. म्हणून खानदानी शहाणी 2 नंबरला बिहू नये. नाही तर 2 नंबर इतकं अहो काय घेऊन बसले बारबुळे गुरुजी, अशा विमानाने फिरणार पुन्हा, कशानं फिरणार, विमानानं फिरणार. पण 2 नंबर करावं लागतं त्याला. मग 2 नंबर अचानक काही बी काम काढतंय आणि काही नाही महाराज. अहो 1 जणाला तर फक्त मच्छर चावलं, काय मच्छर म्हणजे काय, मच्छर चावलं, खाजवलं, फुगलं, फुटलं, इन्फेक्शन झालं. डॉक्टरकडे गेला, म्हणला कसं ही जखमच राहणार, शुगर चेक केली, अमुक केली. अहो म्हणले हे आता तुम्हाला गँग्रीन, आता हे तुम्हाला पाय कापावं लागतो. काय काय पाय गोट्यातून काढावं लागतो, गोट्यातून. आणि पाय गडी असा जवान होता महाराज, 35च्या आतलं गडी, नसता चपकाच बॉडी बिडी. करतो काय काय म्हणलं, हे डॉक्टर गिन्यान गेलेले डॉक्टर दुसऱ्या डॉक्टरकडे. 2 दिवस लेट झालं त्या डॉक्टरकडे जायला. गेला त्याच्याकडे दाखविलं, म्हणलं ह्याला तुम्ही 2 दिवस लवकर आला असता तो घोट्यातून काढता येत होता. म्हणला आता गुडघ्यातून काढावं. म्हणला ही बी येडच दिसायले, मुंबईला जायचं म्हणला, म्हणून मुंबईला गेला. 1 दिवस लेट झालं. डॉक्टर म्हणले तुम्ही थोडं लेट आला, आपल्याला गुडघ्यातून काढून जमत होतं, पण आता रिस्की व्यवहार आहे, मांडीच्या बी वर सर्कल आहे, मांडी काढून बी वाटत नाही, काही बी करा बाबा. म्हणला आता अहो मांडीतून पाय काढला त्याचा, आमचा चांगला मित्र माणूस काढला ना मांडीतून पाय. पण ते मांडीतून पाय काढला बी
तरी ती वर सरकारलेला असल्यामुळं एक आठवड्यात माणूस गेला. किती? एकाच आठवड्यात. ही 2 नंबर असं गुदगुल्या करते. म्हणून त्याला एकच पर्याय म्हणा, धंद्याची निवड जमावला. काय म्हणून भांडवल नुसतं असून चालत नाही, धंद्याची चॉईस बी जमावं लागतं. म्हणून भांडवल योग्य धंद्यात गुंतविलं पाहिजे. तुकोबराय म्हणतात, आम्ही विश्वासरूपी भांडवल कुठं गुंतविलंय? संतांची पायी हा माझा विश्वास. संताची पायी कसं आहे, संतांच्या पाय रूपी धंद्यात विश्वास रूपी भांडवल तुकोबारा म्हणतात आम्ही गुंतविले. संताची पायी हा माझा विश्वास. संतांचे पाय हा धंदा कसलाय? हा धंदा असलाय तानाजी बाबा, हत्ती के पाव में सबके पाव वाली बात है. जगामध्ये जेवढे धंदे आहेत, काय जगामध्ये जेवढे धंदे आहेत, त्या सर्व धंद्याचा या धंद्यात अंतर्भाव आहे. ही धंदाच असलाय महाराज. या दुकानाला मिळत नाही असा जगात मालच नाही. जे जया पाहिजे ते संत सज्जनी, आणि जे जया पाहिजे भुक्ती मुक्ती फुकाच साठी कोणी दयाकडे न पाहिजे. या दुकानाला कसला बी माल मागा, काय घातला दुकान पढिये तैसा अहिवान. ज्याला जसा वानवाळा पाहिजे तसा. काय म्हणलंय? घातला दुकान आणि पढिये तैसा अहिवान, किंवा घातला दुकान आणि देती आली या सीतान. संत उदार उदार आणि भरले आनंद. किती बी माल घेऊन तुका म्हणे पोते, देवे भरले नव्हे रीते. किती माल या दुकानाला, कोणती बी व्हरायटी मागा. अहो काही नाही, लेकर मागितली व्हायला गेल्यावर काय करा? बर लेकर होत नाहीत ही गोष्ट खोटी वे. लेकर होत नाहीत ही गोष्ट खरी का खोटी? अहो खरी म्हणा. बायको केली म्हणजे काय लेकरूच होते असा नियम नाही. नाही महाराज, बऱ्याच लोकांनी बायका करून सुद्धा काय झाली नाहीत. काय झाली नाही? काय असे कितीतरी उदाहरण आहेत. बायको करून सुद्धा काय झालं नाही, लेकरू व्हायला गेले म्हणून माणसं बेजारीत. असली माणसाची यादी काढली तर कमी वाटते तुम्हाला? दांडगी यादी मला. हा म्हणून बायको केली लेकरूच झालं असा काही नियम नाही. मग विचार करा, मग असली माणसं ह्या दुकानाला येतील काय? असली माणसं या दुकानाला येतील. अहो लेकरं दिली ह्या दुकानात. हा ह्या दुकानाला लेकरं मिळाली. मोतीराम महाराज नावाचे साधू होऊन गेले. कोणते? मोतीराम महाराज. महाराज प्रतिवर्षी
ही आत्ता गेलेली विजयादशमी दसरा, दसऱ्याच्या दिवशी त्यांचा सप्ताह उभा राहतो. ऐकाय यायले का सर्वाला? हा ठीक आहे. दसऱ्याच्या दिवशी मोतीराम महाराजाचा सप्ताह उभा राहतो. पिंपळदरी नावाचं गाव आहे. प्रतिवर्षी त्या गावातल्या शिवारामधल्या कोणत्या का होईना एका आंब्याला आंबे येणार. ऐकायलात का नीट? नीट ऐका जरा. कोणत्या का होईना एका आंब्याला आंबे येणार. आप्पा नीट ऐका जरा. हा महाराज फिक्स नाही, कलम नाही, गावरान आंब्यालाच आंबे येणार. आणि ह्याच झाडाला म्हणून नाही, कोणत्या का होईना एका झाडाला बदलून बदलून कोणत्या बी येणार, पण शिवारातल्या आंब्याला येणार. विजयादशमीचा विना उभा राहिला की गावातली पोरं फिरतील. ती म्हणजे अरे हे बघ हे बघ हे आंब्याला आला. मग ती भजनी मंडळाची जी नियोजन कमिटीचा बॉस आहे त्याला जाऊन सांगणार ह्या आंब्याला आंबे आलेत. मग ती आंब्याची घड काढून आणणार आणि मंदिरात टांगणार. महाराज मला सांगा, दसरा ही आंब्याचं सीजन आहे का? पण 90 वर्षापासून, किती 90 वर्षापासून एकही वर्ष खाली गेलं नाही की त्या गावातल्या आंब्याला दसऱ्याला आंबे आले नाहीत असं एकही वर्ष खाली गेलं नाही. आणि त्या आंब्याची आता द्यायनात ती, वादाविवादामुळे देत नाहीत ती कुणाला, प्रसादात टाकते सर्व. पण महाराज त्या आंब्याची 125च्या जवळजवळ लेकरं आता जिवंत आहेत. त्यांच्या लेकराली लेकरं झालीत, ती आजे होऊन बसलीत. म्हणजे आंब्याच्या फळाची लेकरं किती, मी 125च्या जवळजवळ लेकरं झाली. हे ताकद आहे ते. आणि आंबा जर चपटा असला त्याला चिप म्हणते. काय म्हणते तिकडं? हा, तर पोरगीच होणार. आंबा किडका असला पोरग बी किडकच होणार. कळलं का बोलणं? म्हणजे ही ताकद. या दुकानाला काही मागा, जाऊ द्या लेकरन बिकरन, देव मागा. हरिप्राप्ती शिवबाय धरावे संतांचे ते पाय येणे साधन साधने येणे साधने. हरिप्राप्ती शिवबाय धरावे हरिप्राप्ती शिवपाय धरावे संतांची ते पाय येणे साधती साधने. तुटती भवाची ही ताकद या धंद्याची आहे. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात, काही मागितलं तरी द्यायची ताकद संतांच्या पाय नावाच्या धंद्यात आहे. म्हणून विश्वासरूपी भांडवल आम्ही कुठं गुंतविले? संतांच्या पाय रूपी धंद्यात. मानी हे बघा, कहीमान सकड, भांडवल भरपूर आहे, धंदा बी चांगला आहे. पण वर्ष जर त्या धंद्यावर व्हिजिट म्हणजे साधी भेट देणं होत नसेल आणि दुसऱ्यावर अवलंबून धंदा असेल तर होतो का? होतो का? बऱ्याच लोकांनी बायकाची बाहू आणून धंद्यावर ठेवलीत. सख्या भावाला कोपर खिळी आणि बायकोच्या भावाला चान्स धंद्यावर. मग बायकोच्या भावाला आणून धंद्यावर ठेवलं आणि सख्या भावाला टाटा बाय बाय केलं. ती बायकोचा बाहू येतानाच आंबे हळद, नाहीतर बुकाच घेऊन येतं येताना. हा, मला सांगा, दुसऱ्यावरी विसंमला त्याचा कार्यभार बुडाला. जो आपणची कष्टात गेला तोची भला, असं आहे ती. म्हणून दुसऱ्यावर अवलंबून धंदा चालत नाही. मला स्वतःच करावं लागतं. हा,
मग कसं आहे, आपल्याकडे जुनी मन आहे, मेल्याशिवाय तसं स्वतःच निघून धंदा करावा लागतो. तुकोबारे म्हणतात आम्ही काय केलं, सर्व भावे दास झालो सर्व भावे दास झालो झालो सर्व भावे दास संतांची पायी
महाराज म्हणतात सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावनेनं मी त्यांचा दास झालो. का? त्याची माझी हित करीती सकळ. महाराज म्हणतात चकारात्मक तेच, दुसरं नाही. त्याचं कारण आहे दुसऱ्याला हित कशाला म्हणते हेच माहित नाही. काय आता जन्मदाते आई वडिलाला आपल्या लेकराचं हित व्हावं असं असं वाटतंय का वाटत नाही? वाहे माऊलीचे चित्त, लेकुराचे हित आणि वाहे माऊलीचे. पण आई वडिलाला हित म्हणजे काय, काय केल्यावर हित होतंय माहित नाही. हित नाही ठावी जननी जनका, दाविला लौकिका चारुतीही. म्हणून एकमेव संत काय, संत कसे? शोधून या आले संत, हिताहित जगाचे. जगाचं हित अनहित संत शोध घेऊनच इथं आले. आणि येतो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणून काळा. कळकळ तळमळ बी तशीच आहे. म्हणून त्याची माझी हित करीती सकल. पण हित म्हणजे काय? हित दे करावे देवाचे चिंतन, हित दे करावे देवाचे चिंतन, करून या मन शुद्ध भावे. हित दे करावे देवाचे चिंतन, करून या मन एक विधात्वा शुद्ध भावे. कसं आहे? शुद्ध अंतःकरण देवाचं नाम चिंतन करणं, याचं नाव काय? हित. पण हे झालं हित. आणि हिताचा कळस, देवाचं नाम चिंतन करणं याचं नाव हित. आणि हिताचा कळस, जेने हा गोपाळ सकारात्मक तेच माझे हित करीत, त्यांना सोडून दुसरं नाही. हिताचा कळस
जे नेहा गोपाळ. पण देवानं कृपा करणं हे प्रोसिजर, लेंदी प्रोसिजर, लंब चौड प्रोसिजर आहे. मग अहो देवानं कृपा करण्यासाठी याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासी ही आमोप, याची लागी ओ तेजी येले भोग, आणि याची लागी ओ केले नाना याग. देवाच्या सोपं आहे का ती कृपा करणं. मग एवढ्या लांबच्या प्रवासाला साधक थकल्या भागल्यावर संत काय करतील? माझे हित ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज हरि हरि ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम. भागलिया मज वाहतील कडी, त्यांची आणि जोडे सर्व सुख. कसे व्यवहार हा रोखीचा चांगला. हे बघा, गिरायकांना बी रोखच, आणि दुकानदाराने बी गद्दारी करू नये. नाही तर बरेच वेळेला दुकानदार काय करते, दुकानदार बी गद्दार असते. म्हणजे असं नाही की गिरायकच काही, नाही 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 नाही, दुकानदार बी असे आहेत. ओ दुकानदार, हे अमुक अमुक आता ती माल मिळत नाही ना, हा, आणि मग बुकिंग करावं लागते त्याला. बर, मग बुकिंगला आपलं सांगा, ऑर्डर द्यावी लागते. हो, आपण ती तशी ऑर्डर नाही, त्यांना पैसे पाठवावे लागते. मग किती लागते? कमीत कमी 25,000 लागते. त्याचे 25,000 घ्यायचे, 6 महिने वापरायचे. किती? महिना 2 महिन्याने गिरायक येणार. मालाचं नाही, अभी प्रोडक्शन हो चुका है. पुन्हा थोड़े 1-2 महीने गेले, नहीं अभी ना कि अपना अकेला माल और थोड़ा माल है ना, गाड़ी भेजने के लिए पूरा माल होना चाहिए. अभी काफ़ी लोगों की यादी आ चुकी है, हो सकता है शायद अगले महीने में आ ही जाएगा. असं म्हणीत म्हणीत 6 महिने काढायचे, दुकानातला माल काढून त्याला द्यायचा. मग ही दुकानदाराची सुद्धा काही गिरायकाबरोबर अशी गद्दारी असते. मग दोघाची इमानदारी कशी ऐका, अशी थोडं माझ्याकडे आता काही गोष्टी ऐकून कळतात आणि काही बघून कळतात. आता इथून पुढचं कीर्तन ऐकून कळत नाही, ऐकण्याबरोबरच काय करावं लागेल तुम्हाला? हा, माझ्याकडे बघावं लागेल. ह्याच्यासाठी नाही, मग माणसं म्हणतील आता ह्याच्यासाठी बघा म्हणाले की नाही नाही नाही, आता माझ्याकडे बघा, थोडं बघितल्यावर लक्षात येईल. काय? ह्या बघा, भांडवलाचं नाव काय? विश्वास. संताची पायी दुकानदार, हे बघा, संताची पायी हा माझा विश्वास, हा जेने हा गोपाळ कृपा करी. हा विश्वास, हा गोपाळ कृपा करी. इकडं पैसा, भांडवल
तर इकडं माल हा गोपाळ कृपा करी हाला हा सर्व भावे दास झालो त्यांचा त्यांची आणि जोडे सर्व तुकाराम तुकाराम तुका म्हणे शिशी विनावली वचनन मुनी बोलिले ते तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी. अपशब्दाबद्दल क्षमा. योग्य ज्ञानोबरायचा प्रसाद विधी वाकडी असेल अशी ही सेवा भगवान ज्ञानोबरायच्या गुरव काकांच्या चरणी सेवा समर्पित. वाणीला पूर्ण विराम. चाल न होता हालचाल का? बरोबर चाल चाल.
आणि त्यांचे बंधू निलेशजी दोन्ही बंधूंनी आवर्जून वडिलाची आज्ञा शिरोधारी मानून केलेलं हे आयोजन. यामध्ये दोघाची 75वी काय बारंगुळे गुरुजीची 75वी आणि इकडं राजेंद्रजी सोपानराव वडवले यांची बी 75वी. 2 75 आणि 1 61 आहे. असा त्रिवेणी संगम गाठून या दोन्ही बंधूंनी सर्व भजनी मंडळाचा सन्मान केलाय. मनापासून धन्यवाद. जय विठ्ठल जय जय.